नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा सुद्धा गणपती बाप्पांनीच दिलेली आहे. पिक्चर बनवलेला आहे तो गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा गणपती लोकांच्या आयुष्यात आणण्याकरता बनवा. हा नवरा माझा नवसाचा 1 चा भाग 2 असला तरी इंडिपेंडेंटली हा चित्रपट तुम्हाला एंटरटेन करतो. वाव. आयुष्यात बघितलेला पहिला मराठी सिनेमा सरांचा आणि आयुष्यात मी पहिला मराठी सिनेमा केलेला तोही सरांचा. So it is such a beautiful, माझ्यासाठी it is a dream come true. मैंने कहा किशोर दा आपने कोई मराठी गाना गाया नहीं है तो मैं चाहता हूँ कि मेरी फिल्म में आप एक मराठी गाना गाए. नहीं गाऊंगा. नहीं गाऊंगा. हट्टी माणूस एकदम हट्टी. आज मी मराठी चित्रपट सृष्टीचा म्हणा किंवा चित्रपट सृष्टीचा एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याला अशोक सराफ विचारतो की मी जे केलं ते बरोबर केलं ना. क्या बात. आम्ही प्रसिद्धीपेक्षा लोकप्रियतेला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, जास्त महत्व दिलेलं आहे. हा इंटरव्ह्यू जी लोक आमच्या व्हिडिओवर बघतायत किंवा इंस्टाग्रामवर पाहतायत किंवा 98.3 मिरचीच्या कोणत्याही स्टेशनावर ऐकत असाल तुम्ही, काही असे क्षण असतात माहिती आहे रेडिओ मिरचीवर शो करताना जितुरासाठी इनफॅक्ट हा वाक्य बोलताना माझे अंगातले काटे उभे राहिलेले आहेत. म्हणजे संपूर्ण सिनेमा सृष्टी जेव्हा तुमच्या समोर उभी ठाकली तर काय म्हणतात, संपूर्ण सिनेमा सृष्टी. फार कमी असे कलाकार आहेत भारतीय सिनेमामध्ये, दिदी लता मंगेशकर म्हणा, अमिताभ बच्चन म्हणा किंवा आशाताई म्हणा आणि सचिन पिळगावकर म्हणा, असे संपूर्ण सिनेमा सृष्टीशी समोर बसली आहे विठू माऊली सारखी. सचिन कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. जितुराज तू कसा आहेस? मी बरा आहे. आवाज बघा अजूनही कौमारी आहे आवाजामध्ये. तर आम्ही आवाजाचे सगळे जादूगर आहोत. आम्हाला सांगा या कौमार्याचा, इस कौमार्य का राज क्या है? कौमार्याचं राज तसं पाहायला गेलं तर सांगतोच मी, पण त्या आधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की रेडिओ स्टेशनवरती आल्यानंतर माझा आवाज जो असतो तो असाच राहतो आणि कारण त्याचं क्रेडिट जातं अमीन साहेबांना. अमीन साहेबांच्या हाताखाली 3 वर्ष रेडिओ स्टेशन मध्ये काम केलं. सिरियसली? क्या बात है. गुड आय आस्क्ड दैट क्वेश्चन. अमीन साहेब मुंबई द लेजेंड रेडियो सिलोन पर जिन्होंने काम किया था. तर 3 वर्ष म्हणजे तुम्ही रेडिओ स्टेशन मध्ये होतात? हा, त्यांच्या त्या रिगलच्या बाजूचं ते त्यांचा स्टुडिओ होता स्वतःचा. तिथे मी त्यांच्याकडे काम म्हणजे वी वर व्हेरी क्लोज टू इच अदर. माझी त्यांची ओळख झाली होती एक इंटरव्ह्यू साठी. आय वॉज अ चाइल्ड ऍक्टर. तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर 3 इंटरव्ह्यूज केले होते. त्यांचे काही असे शोज असायचे ज्याच्यामध्ये ते सेलेब्सना बोलवायचे. त्यांनी मला एकदा बोलवलं आणि मग आमचा एक रॅपो सुरू झाला आणि मग त्यांनी 2दा परत बोलवलं आणि मग म्हटलं मला हे शिकायला आवडेल. तो म्हणलं आ जाओ सचिन जब भी आना चाहो. तर मग मी जायचो ट्रेननी आणि ते सगळं शिकायचो. शिकत मग मी कामही तिथे करायला लागलो. मग व्हॉइस ओव्हर्स करायला लागलो, मग बोलायला लागलो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मला अजून आठवतं आमच्याकडे एक यंग असा मुलगा आला होता, त्याची ऑडिशन मी घेतली होती रेडिओसाठी. त्या मुलाचं नाव फारुख शेख. ते मुलाचं नाव म्हणाले तेव्हा मी थोडंसं कन्फ्युज झालो होतो. फारुख शेख त्याची ऑडिशन वगैरे मी घेतली होती आणि मी त्याला सिलेक्ट केला होता फॉर रेडिओ. वाव. आणि त्यांनी पण उत्तम काम केलं. मी आताच म्हणालो की म्हणजे पांडुरंग उभा ठाकेला, संपूर्ण सिनेमा सृष्टी समोर बसली आहे माझ्या, असं जितुराजला प्रतीत होतोय. सचिन पिळगावकर आमच्या बरोबर आहेत. कित्येक माझी एक ट्रेडिशन आहे सुप्रियाताई की मी जेव्हा पण इंटरव्ह्यू करतो, स्वप्नीला माहिती आहे, मी माझ्या लिस्नर्सला सांगतो की हे सेलिब्रिटीज माझ्या बरोबर येणार आहे, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही उछालो वो प्रश्न. तर त्याच्यामधून एक प्रश्न अजूनही काही लिस्नर म्हणजे आजच्या जनरेशनचे आहेत ना, जेनझी आणि अल्फा, त्यांच्यामधून एका मुलीने विचारलंय की त्यांना जितुराज विचार की त्यांची खरोखर ओळख पहिल्यांदा अष्टविनायकाच्या वेळेलाच झाली होती का, की अगोदर ओळखत होते आणि मग लग्न झालं वगैरे वगैरे. ओव्हर टू यू. नाही, खरोखर ओळख तेच सांगते मी. अष्टविनायकच्या वेळेला नाही, त्यांचं जे डिरेक्शन त्यांनी माझ्या चित्रपटाचं जे केलं होतं ते नवरी मिळे नवऱ्याला, त्या नवरी मिळे नवऱ्यालाच्या दरम्यानच आमची ओळख झाली. त्याच्या आधी नाही. 84च्या आधी फक्त मी त्यांना ओळखत होते, ते मला ओळखत नव्हते. आम्ही सर्व त्यांना त्याच्या अगोदरपासून. ओ सो गुड यू आस्क दॅट क्वेश्चन. कित्येक लिसनर्सला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. व्हॉट इज अ कनेक्शन सचिन तुमचं आणि लेट्स हा स्वप्नील. अच्छा, आयक्यू टेस्ट. स्वप्नील जोशी पण बसलाय माझ्या बाजूला. मी तितकाच ओळखतो जितका रेडिओ मिरचीला ओळखतो. तुला ह्यांच्याबद्दलचा प्रश्न, सचिन आणि सुप्रियांचं गणपती बरोबरचा हा काय भावनात्मक कनेक्शन आहे? मला जितुराज, मला मनापासून असं वाटतं की तुमचा प्रश्न जो आहे तो याचं उत्तर त्या दोघांनी 19 वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिलंय.
नवरा माझा नवसाचा पहिला भाग करून की सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचं बाप्पाशी नेमकं काय कनेक्शन आहे? मुळात सचिन पिळगावकर म्हणजे ह्यांचं कनेक्शन अष्टविनायक पासून सुरू झालेलं आहे. सो अष्टविनायक मधले ते जे नास्तिक होते ते नवरा माझा नवसाचा मध्ये ते आस्तिक बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास माहित नसेल त्या अष्टविनायक या चित्रपटाबद्दल बोलताना नास्तिक म्हणायला बरं का, नाही तर काहीतरी वेगळा विचार करू नका. अष्टविनायक या चित्रपटाबद्दल ऐकलंच नसेल. गणपती बाप्पा म्हणजे आमचं आराध्य दैवत आहे आणि माझ्यावरचे लहानपणापासूनचे संस्कार सुद्धा तसेच आहेत. त्यामुळे मी गणपती बाप्पाला खूप मानतो. आणि कोण मानत नाही, कोण मानत. आणि त्याचमुळे मला तरी असं वाटतं की नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा सुद्धा गणपती बाप्पांनीच दिलेली आहे. हा चित्रपट जरी आम्ही सर्वांनी बनवलेला असला गणपती बाप्पाच्या कृपेने, तरीही 20 सप्टेंबर पासून हा चित्रपट प्रेक्षकांचा झालेला आहे आणि प्रेक्षकांचाच आहे, रसिक प्रेक्षकांचा. आणि हा चित्रपट जितूराज तुम्हाला माहिती आहे का, हा फक्त महाराष्ट्रात साठी फक्त मर्यादित नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा चित्रपट म्हणजे हैदराबाद म्हणा, बँगलोर म्हणा, बेळगावला तर लागतोच मराठी चित्रपट, कर्नाटकात ते असलं तरी सुद्धा, कारण एकदम बॉर्डरला आहे ना आपल्या. तर तशा प्रकारे हा चित्रपट, आणि हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे देशाच्या बाहेर सुद्धा. म्हणजे US आणि कॅनडामध्ये नाफा नावाची एक संस्था आहे जी आमचा हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करते. आणि 4 ऑक्टोबर ही एक डेट फिक्स केलेली आहे टोकियो रिलीज करता. क्या बात. हा, म्हणजे अशा प्रकारे हा चित्रपट लोकांपर्यंत मराठी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि काय सांगू जितूराज की मी म्हणजे एका मराठी माणसांबरोबर एक मराठी चित्रपट बनवलाय ज्याला मोठं मराठी माणसांनी करायचं आहे. आणि ते सर्वांना मी म्हटलंच की एक असा लेजंड ज्याने चित्रपट सृष्टीचे 5हून अधिक डेकेड्स पाहिलेले आहेत, जो 6हून अधिक देवा लक्षात ठेवा. हे त्यांचं 61वं वर्ष 61वं वर्ष आहे. वाटत नाही चेहऱ्यावरून. अजूनही असं वाटलं कॉमर म्हणजे शाळेचे कपडे घातले तर अजूनही असं वाटेल की पहिलं जे चित्रपट होतं ज्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता तोच मुलगा 5 वर्षाचा, 3-4 वर्ष नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा 3-4-5 बरोबर बोललो. 5 वर्षाचा नॅशनल अवॉर्ड घेणारा मुलगा जातोय रंगमंचावर. हिंदी आणि मराठी चित्रपटाला जो रामसेतू फार कमी कलाकारांनी दिलेला आहे, त्या रामसेतूंमधनं एक सचिन आहे. देवाची कृपा. देवाची कृपा. आणि सर्व ओळखतात त्यांना, म्हणजे भारतीय चित्रसृष्टीचे, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व, आणि आम्ही सगळे ऑडियन्सेसही ओळखतो. तर पण एक सांगू का तुला जितूराज, आम्ही सुद्धा तुला खूप ओळखतो. आणि फक्त एवढंच नाही की आम्ही तुझे फॅन आहोत. तू पण हिंदी आणि मराठी दोन्ही मध्ये तू इतका छान फ्लुइड, आणि मी आवर्जून ऐकतो सगळं. व्हॉट एव्हर म्हणजे सगळंच जरी नसलं तरी ऑलमोस्ट प्रेझेंटेशन झालेलं तुझ्याकडनं मी आवर्जून ऐकतो, कारण मला आवडतं खूप. द वे यू स्पीक, द वे यू प्रेझेंट, त्याच्यामध्ये ना एक खरेपणा आहे, ते त्याच्यामध्ये फेक नाही आहे काही. कारण आय डोंट थिंक तुझ्या स्वभावात असं काही फेक आहे. तुला म्हणजे तू जरी सकाळी उठून वॉचमनला जरी हॅलो म्हणत असशील ना तरी सुद्धा ते जेन्युइनच असणार. मुंबई रेडिओमध्ये काम करताना सचिन आता जे म्हणाले ते फार आवश्यक असतं. तर तुम्ही रेडिओवर सत्य बोलताय असं वाटतं. आणि हेमल केव्हा केव्हा असं ह्या 3 लोकांच्या मध्ये तुला असं हरवल्यासारखं वाटलं का शूटिंग वगैरे करताना? नॉट ओनली दीज 3 पीपल, ह्या चित्रपटामध्ये मराठीचे भरपूर लेजंड्स इन्क्लुडिंग अशोकदादा सराफ आहेत. तर केव्हा तरी असं वाटलं मी हरवते की काय ग बाय माझे? हरवल्यापेक्षा मेस्मराइज्ड ॲट एव्हरी सेकंड की वाव, की किती अमेझिंग लोक आहेत. क्षणोक्षणी हे जाणवतं की किती, आता जसं सरांनी जे काही बोललं मला असं झालं यार किती गोड आहेत सर, की ही डझंट लिव्ह वन चान्स टू मेक शुअर त्यांच्या मनात जे आहे ते बोलणं, चांगलं वाईट दोन्ही. ही इज सो स्वीट. सुप्रिया मॅम किती खऱ्या आहेत त्या, किती खऱ्या. म्हणजे असं होतं वाव, किती इनहिबिशन्स सोडून. आपल्याला ॲज ॲक्टर्स नेहमी सांगितलं जातं की टू बी अ गुड ॲक्टर तुम्ही तुमचे इनहिबिशन्स झटकले पाहिजेत, इनहिबिशन्स नका ठेवू. त्यांना बघून असं वाटतं किती कॉन्फिडेंटली स्वतःचं मत मांडता येणं, आणि खूप म्हणजे त्यांचं मन इतकं साफ आहे की ती मतं इतकी गोडच वाटतात सतत. हेमल लिंगळे मुंबई, ह्या म्हणजे ह्या सर्व टीम मध्ये जी सर्वात यंग आहे, सॉरी स्वप्नील मारणार आहे धरून मला. नाही बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तुम्ही असं निघालं सगळ्यात यंग. नाही पण खरंच आहे. हा इट्स खरं. बस स्वप्नील मोठा होतच नाहीये. मला अजूनही असं वाटतं मेट्रोच्या बाजूला बसून तो श्रीकृष्णाचा पहिला इंटरव्ह्यू मी स्वप्नील जोशी चर्चगेटला गेला होता. चर्चगेटला गेला होता. लहान होता तो, म्हणजे आम्ही मिरची जेव्हा सुरू केलं होतं सचिन, आणि तेव्हा मी त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू केला होता. किती मोठा झालास ना तू.
इतना फैल जाओ की अखबार बन जाओ. अरे बापरे, वा. नाही, नाही, आणि नाही. आजकाल मुंबई मराठी चित्रसृष्टीतली जी काही निवडक कलाकार आहेत ज्यांना नॅशनल टेलिव्हिजनवर ऍड्स मिळत आहेत, होय. काय तुझं PR काय सगळ्यांना सांग ना आमच्या कलाकारांना. आम्ही काय केलं पाहिजे की मराठी असूनही नॅशनल टेलिव्हिजनवर ऍड्स धडाधड ऍड साईन करतोयस तू. हाऊ इज इट हॅपनिंग? नाही, मला जेन्युनली असं वाटतं, आणि विथ ऑल हंबलनेस, थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट, पण विथ ऑल हंबलनेस मला असं वाटतं की ह्याच्यात माझं श्रेय कमी आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं श्रेय जास्त आहे. कारण एकदा प्रेक्षकांनी ठरवलं ना की कोणाला तरी डोक्यावर घ्यायचा, की मग ते फिर आपण को रोक नाही शकत. वा. त्यामुळे ते त्यांच्या मनात येणं गरजेचं आहे, आणि त्यांच्या मनात आलं की मग ब्रँड्स वगैरे ते फॉलो शूट, कारण त्यांना कळत असतं की टाईड कुठे जाते, त्यामुळे ते दे विल फॉलो द बिझनेस लॉजिक ऑफ इट. Right. पण ते प्रेम आणि तो आपलेपणा तो रसिक प्रेक्षकांचा आहे. त्याच्यात माझं श्रेय, माझी मेहनत नक्की आहे, पण श्रेय माझं नाही, श्रेय रसिक प्रेक्षकांचं. आणि हा बिझनेस लॉजिकच आहे की सचिन आजही उतरे, हम लोग मिरचीवर जसं म्हणतो 98.3 मिरची हॉट, तसाच आजही सचिन पिळगावकर हा कलाकार तितकाच हॉट आहे. सचिन, पॉप्युलॅरिटी एक असते, पण पॉप्युलॅरिटी बरोबर लोकप्रिय राहणे हे दोन वेगळे विषय आहेत. आणि तुम्ही दोघांनी तो विषय अजूनही तसाच ठेवलेला आहे. हिंदी ऑडियन्स असो की मराठी ऑडियन्स असो, तुम्हाला लोक आवड तुम्हाला प्रेमही करतात आणि तुम्ही लोकप्रियही आहात. तर ते कितना, हा रामसेतू बांधणं किती मुश्किल, किती कठीण नाही आहे, कारण शेवटी आपल्यावर आहे. आम्ही दोघं आणि आमच्याकडनं शिकलेले हे दोघं, म्हणजे पाहून, Right. काय पाठ्यपुस्तक घेऊन नाही. राईट. पण ही एक गोष्ट आहे की आम्ही प्रसिद्धीपेक्षा लोकप्रियतेला जास्त प्राधान्य Correct. दिलेलं आहे. ह्या वाक्याला सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आय थिंक पुन्हा रिपीट करा हे वाक्य. आम्ही प्रसिद्धीपेक्षा लोकप्रियतेला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, Right. जास्त महत्व दिलेलं आहे. आणि आम्हा दोघांचं एक मत आहे, हा जो चित्रपट आहे आपला नवरा माझा नवसाचा 2, याबद्दल आमच्या दोघांचं हे जेन्युइन मत आहे की या दोघांनी, म्हणजे हे दुसरं जोडपं आहे ना या पिक्चरमध्ये. Right. पहिल्या पिक्चरमध्ये एकच जोडपं होतं. Right. या चित्रपटात 2 जोडपी आहेत, त्यातलं दुसरं जोडपं हे यंगर जोडपं हे आहे. तर या जोडप्यांनी जे काम केलंय पिक्चरमध्ये बघण्यासारखं आहे असं मला वाटतं. हे समोर आहेत आणि आपलं पिक्चर आहे म्हणून मी नाही म्हणत. हे जर मी बनवलेलं नसतं तरी सुद्धा मत आम्हा दोघांचं हेच असतं. क्या बात आहे. आय थिंक वी मस्ट टेल ऑडियन्स जे हा इंटरव्ह्यू पाहतायत की किशोर कुमार खांडवावालाला मराठी चित्रपटामध्ये एक सुंदर गाणं देण्याचं श्रेय सचिन पिळगावकरला आहे. परमेश्वर कृपेने. यू वॉन्ट टू जस्ट ब्रीफली, म्हणजे आजची जनरेशन असेल, इन्स्टा आणि अल्फा जनरेशन, त्यांना सुप्रियाताई हा अनुभव सांगणं आवश्यक आहे की किशोर कुमार असो की सोनू निगम असो, दोघांनाही मराठी चित्रसृष्टीमध्ये तितकाच कम्फर्ट झोन देणं आणि त्यांच्याकडून लोकप्रिय वस्तुस्थिती करून घेणं. हाऊ वॉज इट हँडलिंग किशोर कुमार खांडवाला आणि सोनू निगम नाव? नाही, सोनू तर बच्चा आहे माझा, तर त्यामुळे त्याला हँडल करणं काही अजिबात डिफिकल्ट नव्हतं. कारण का मी जे काय सांगतो ते तो ऐकतो. ओके. तशी परिस्थिती किशोरदांबरोबर नव्हती. I was about to inquire that. कारण किशोरदांनी ऐकणं कोणाचं म्हणजे हे फार कठीण, म्हणजे अशक्य गोष्ट आहे. राईट. पण तरी सुद्धा ते माझं ऐकायचे, कारण मराठी भाषा होती ज्याच्याबद्दल त्यांना अजिबात काहीही नॉलेज नव्हतं. मला वाटलं वाक्य वेगळं असणार आहे की होतं नाही, लीना चंदावरकरमुळे नव्हतं. नाही, अजिबात नव्हतं. खरं म्हणजे ते ना सुधीर फडके म्हणजे बाबूजी आणि सुनीता काकी, बाबूजींच्या वाईफ, त्यांच्या खूप जवळ होते सुनीता काकूंमुळे. कारण सुनीता काकू सिंगर होत्या आणि त्यांनी किशोरदांबरोबर भरपूर गाणी गायली होती. यू सी, तर त्यामुळे ते बाबूजींच्या लग्नात सुद्धा उपस्थित होते. वाव. किशोरदा. वाव. आणि त्यांची खूप जवळीक होती. पण तरी सुद्धा किशोरदा काही मराठी शिकले नाहीत. पण मी त्यांच्याकडे जेव्हा गाणं घेऊन गेलो त्या म्हणाले की मैंने कहा किशोरदा आपने कोई मराठी गाना गाया नहीं है, तो मैं चाहता हूं कि मेरी फिल्म में आप एक मराठी गाना गाए. नहीं गाऊंगा. नहीं गाऊंगा. मी म्हटलं अगोदर की संपूर्ण सिनेसृष्टी माझ्या समोर उभी ठाकेली, ऐका हे. नहीं गाऊंगा. मैंने क्यों नहीं गाएंगे आप? नहीं मराठी नहीं गाऊंगा. मैंने कहा आप क्या अंडर एस्टिमेट कर रहे हैं क्या मराठी को? यहीं पे आप काम कर रहे हैं मुंबई में, महाराष्ट्र में, यहीं से पैसा बटोर रहे हैं सब कुछ, और आप मराठी को जो है वो कम समझ रहे हैं. नहीं ऐसा नहीं है. अरे मेरे तो बहुत दोस्त हैं मराठी के, सब सगळ्यांचे नाव घेतली त्यांनी. लेकिन वो मराठी नहीं गाऊंगा मैं. मैंने कहा क्यों? बोले तुम्हारे मराठी में 2 ऐसे शब्द हैं जो मुझे आते ही नहीं है और जो वो हर गाने में होते हैं. वो सुधीर फड़के का गाना सुनो तुम्हारा, उसमें ये है वो है. मैंने कहा कौन से ऐसे शब्द हैं? बोले 2 शब्द हैं,
एक वो स और च के बीच का है सच। मैंने कहा किशोर दा कोई सच वच ऐसा शब्द ही नहीं है। शब्द ही नहीं है मराठी में, क्या कुछ भी बोल रहे हैं आप। अरे है ना, सच है। मैंने कहा कैसे बताइए सच मतलब क्या है? बोले तुम लोग चमचा कैसे बोलते हो? मी म्हटलं चमचा, ये देख ये सच्चा है ना, वो स और च के बीच का है वो चमचा में तुम लोग बोलते हो। व्हाट एन ऑब्जर्वेशन। हाँ मैंने कहा अच्छा च, हाँ ये नहीं आता मेरे को। और दूसरा एक है, मैंने कहा कौन सा? अड़। ये तो नव्हतं ना। किशोर दा अब ये ज्यादा हो रहा है। अड़ नाम का कोई शब्द मराठी में नहीं है ना? तुम लोग कमल कैसे बोलते हो? मैंने कहा कमल, ये देखो अड़, इसमें अड़ है ना। ये और हर गाने में वो तुम्हारा सच भी होता है और अड़ भी होता है, इसलिए मैं मराठी गाना नहीं गाऊंगा। मैंने कहा किशोर दा एक मिनिट, एक युक्ती सुचली मला। मतलब किशोर दा अगर आपका जो भी पार्ट होगा गाने का, उसमें आपका सच और आपका अड़ अगर नहीं हुआ तो मैं गा दूंगा। क्या बात। तो मैं ये देखता हूं कि आपके पार्ट में ना सच होगा ना अड़ होगा, तो आप गाएंगे ना? हाँ तो मैं गा दूंगा। मैंने कहा डेट दीजिए। नहीं, पहले लिख के ला पहले। बरोबर, हट्टी माणूस, एकदम हट्टी, लिख के ला, दिखूंगा मैं, फिर डेट देता हूँ। ठीक आहे जातो। मराठी मी चित्रसृष्टीच्या गेलो अमर शांताराम गाण्यांमध्ये. नांदगावकरांच्या बरोबर बसलो, बाबा म्हटलं किशोरदांच्या सगळ्या पार्ट मध्ये च नको आणि अळ नको असं लिहून गाणं बनवा. ते बनवलं वा. आणि ते मी त्यांच्या समोर ठेवलं. त्यांनी बघितलं, ते बघितलं सगळं, चेक 2-3दा केलं चेक. हा ये ठीक आहे, ये गाऊंगा मैं. मग त्यांनी डेट दिली. असा मोकळा होता. किती आठवणींचा कारण माहिती मुंबई एक काळ होता जेव्हा मुंबईमध्ये गणपती बाप्पांच्या वेळेला ऑर्केस्ट्रा शोज व्हायचे आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा हा चित्रपट आला होता तेव्हाच हे गाणं आहे आणि आम्ही असं ऑडियन्समध्ये बसून स्टेजवरती गाणाऱ्या कलाकारांना बघायचो. आज साक्षात सचिन समोर आहे. सुप्रिया, केव्हा केव्हा असं म्हणजे यू कॅन आस्क मी टू शट अप, ओके, की जितूला शट अप वाह्यात प्रश्न आहे हा, किंवा कसं ओव्हरऑल व्हायला होतं का? कारण आमच्यासाठी सचिन म्हणजे द सचिन पिळगावकर. घरामध्ये केव्हा केव्हा ओव्हरऑल व्हायला तर हा माझा नवरा आहे. नाही का नाही, कारण त्यांचं टॅलेंट तर कुठे जाऊ शकत नाही. त्यांच्या अनुभव कोणी त्यांच्यापासून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा असं काही निघतं घरात की ज्याच्यामुळे जसं आत्ता काही जे सांगितलं किस्से, आम्ही काही 24 तास असं बोलत नसतो, पण असं बसलं शांतपणे आणि काही विषय निघाला की कौतुकच वाटतं आणि अभिमानच वाटतो की अशा लेजंडचे आपण जीवनसाथी आहोत, याच्याबद्दल अभिमानच वाटतो. पण बाकी काही मी ते नाही होत. बाकी आमचं चालू असतं. सुप्रिया इन हरसेल्फ इज लिव्हिंग लेजंड. हेमंत, स्वप्नील, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाहिलं असेल ह्या चित्रपटाचा पहिला हिस्सा 19 वर्षा अगोदरचा, आठवतं केव्हा पाहिलं होतं? आठवतं म्हणजे काय आठवतं त्या चित्रपटाचा? म्हणजे आजच्या जनरेशनने हा दुसरा भाग का बघायला पाहिजे? ते त्याचं उत्तर मी नक्की देतो तुम्हाला जितूराज, पण त्याच्या आधी मी आवर्जून असं सांगतो की हा चित्रपट त्या चित्रपटाचा सिक्वल आहे हे खरं आहे. हॅव्हिंग सेड दॅट, मला तुमच्या माध्यमातून सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवर्जून सांगायचंय की हा नवरा माझा नवसाचा 1चा भाग 2 असला तरी इंडिपेंडेंटली हा चित्रपट तुम्हाला एंटरटेन करतो. मला मनापासून असं वाटतं की प्रत्येक सिक्वल, चांगल्या सिक्वलची ओळख जी काही 3-4 बॉक्सेस टिक केल्याने होते त्यातला एक महत्वाचा बॉक्स हा असला पाहिजे की इंडिपेंडेंटली तो सिनेमा म्हणून पण वर्क व्हायला पाहिजे. स्वयंभू ही आहे. हा म्हणजे कारण अशी काही जनजीतली लोक असतील, अल्फा जनरेशन असेल, ज्यांनी तो पाहिला नसेल, विच इज एक्स्ट्रीमली रेअर. पण जर कोणी पाहिला नसेल तर हा चित्रपट ऑल्सो फॉर मी in a very different way, this film also works as a prequel to that film. कारण असा एक ऑडियन्स असणार जो हा सिनेमा बघणार आणि म्हणणार अरे हा कसला भारी आहे, मग आपण आता एक बघूया चला. इट्स अ ब्रिलियंट सिक्वल इन अ वे where it is technically the sequel but can also be the prequel of that film. So in a very unique way it complements. Now coming to answer your question, of course पहिला भाग बघितलाय, पारायण केलेत पहिल्या भागाची, कोणी नाही केलेत. म्हणजे सुप्रियाताई त्यांच्या सुंदर दिसण्यापासून, त्यांच्या अभिनय कौशल्यापासून ते
त्यांच्या कपड्यांपासून त्यांच्या त्या चित्रपटामध्ये त्यांच्या चलानाकडे म्हणजे कपड्यांचं त्याच्यात कोऑर्डिनेटेड साड्या होत्या मला त्या पण आठवत आहेत. Oh God. 2 शेडेड साड्या होत्या फ्रॉम आठवतंय? म्हणजे फ्रॉम त्या दॅट टू सगळ्या साड्या आज स्वतः- दिसकायची. नाही ते त्यावेळेला कोणी स्टायलिस्ट वगैरे कोणी नसायचं. त्या सगळ्या साड्या मी आपल्या सांताक्रूजच्या मार्केटमध्ये जाऊन घेऊन आले होते. Oh my God. सगळ्या साड्या. पण त्या सगळ्या साड्यांमध्ये हे म्हणजे Double shade एकसंगत नाही एकसंगत म्हणजे सगळ्या साड्या त्या म्हणजे हो. नाही, नाही, ते येलो आणि गाण्यातल्या ऑरेंज तर- अमुक आणि गाण्यातल्या तर तमुक तसंच होतं आणि बाकीच्या पण कारण ती टेलिफोन ऑपरेटर होती. करेक्ट फ्रॉम त्याच्यामुळे- दॅट टू द मॅडनेस ऑफ सलानागडे टू सचिनजींचं ह्युमर. कारण जेव्हा तुम्ही निर्माता दिग्दर्शक सचिन अशी पाठी लागते चित्रपटाला त्याची व्हॅल्यू काय वाढते हे तुम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांना विचारा. म्हणजे ऑडियन्सला तर माहितीच आहे ती व्हॅल्यू, पण निर्माता दिग्दर्शक सचिन ही पाठी असलेला सिनेमा करायला मिळणं आणि मग त्याच्यात मग रीमाताई असोत, सोनू भैया असोत, जॉनी लिव्हर असोत, प्रदीप पटवर्धन असोत, सचिन, सुप्रिया, आता मी एकेरी नावं घेतोय कारण ऍक्टर म्हणून म्हणतोय. सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, म्हणजे सुनील तावडे, म्हणजे अली असगर, काय काय मॅडनेस होता. सेकंड पार्ट बाय द वे, अली असगर सेकंड पार्ट मध्ये आहे. नाही नाही फर्स्ट पार्ट मध्ये पण हा सगळा मॅडनेस आणि हे सगळं हा ह्युमर मी नव्हतो. हा ह्युमर हा फ्लेवर मी नव्हतो आणि तेव्हा ओळखही नव्हती. तेव्हा दौराबाद नवसाचा एक आला तेव्हा 19 वर्षांनी. हतकर्दी 98, 99 ओळख होती पण पिक्चर मध्ये मी नव्हतो. आपण Thank God नव्हतं. Thank God मी नव्हतो ना आता याच्यात कसं आलो असतो म्हणजे म्हणजे ऍक्च्युली तू ह्या पिक्चर मध्ये असण्याचं कारण हे की त्याच्यात नव्हताच. नव्हता. ऍब्सोल्युटली. पण तो चित्रपट असं वाटतच नाही की 19 वर्षापूर्वी आला. म्हणजे म्हणजे 2 मिनिट्स नूडलच्या जमान्यामध्ये 19 वर्ष आधीची कलाकृती तुम्हाला जर मुखोद्गत असेल तर ती कलाकृती किती किती अविभाज्य घटक आहे तुमच्या जिवंत असण्याचा. व्हॉट डू यू थिंक? तू 19 वर्ष आधीच तो परिच्छेद जर आठवशील तर ते ही फार मजेशीर गोष्ट आहे. हेमल शुड नरेट दिस. येस प्लीज गो ऑन. नवरी सो मी 8 वर्षाची होते आणि त्यावेळी कसं असायचं, आई बाबा तुम्हाला सोडून पिक्चर बघायला जायचे. सो मी नवरा माझं मला आई सांगायची मी बॅडमिंटन खेळायला चालली आहे, तू बोर होशील, मग तुला सांभाळायला आहेत ना आई आज घरी, म्हणजे माझी आजी. सो तसं त्यांनी तो पाहिलेला थिएटरमध्ये, पण मी पाहिला तो टीव्हीवर आणि टीव्हीवर सतत लागायचा नवरा माझा नवसाचा. सो इट वॉज अ कल्ट फेवरेट की सगळी फॅमिली येऊन बसून बघणार आणि तो कुठूनही तुम्ही बघू शकायचा. एकदा तुम्ही फुल बघितला असेल तर तो असा फिल्म आहे की कुठलाही सीन उचलला दर सीनचं व्हायब्रन्स इतकं आहे की यू फील लाईक वॉचिंग इट कुठूनही. आणि मग बसून बघायचा, फॅमिली एंटरटेनर. एक्झॅक्ट त्यावेळी म्हणजे सगळ्यांना एकत्र आणणारा असा तो चित्रपट होता. त्यावेळी कदाचित माहिती नव्हतं मला आयुष्यात बघितलेला पहिला मराठी सिनेमा. सिरियसली? येस, पहिला मराठी सिनेमा जो मी बघितलाय तो नवरा माझा नवसाचा. आणि जे 4 असे सिनेमे मला आठवतात की मला मराठी सिनेसृष्टी जे तू म्हणालास ते ह्यांचे सिनेमे. सो कित्येक असतील सचिन सुप्रियाताई, कित्येक असतील अशी मुलं ज्यांना सचिन सुप्रिया हेच मराठी. डेफिनेटली. सो माझ्यासाठी मराठी सिनेसृष्टी म्हणजे फक्त सचिन सुप्रिया हे 2 लोकच करतात, हेच आपले हिरो हिरोईन आहेत असं वाटायचं की हे आपली सिनेसृष्टी पुढे नेत आहेत, ह्यांना बघून अभिमान वाटतो असं वाटायचं सतत. सो जेव्हा मी पहिल्यांदा सरांना भेटले इट वॉज अ कम्प्लीट पिंचमी मोमेंट की ह्यांना मला घ्यायचंय फिल्म मध्ये. 5 वर्षांपूर्वी मी माझा डेब्यू केला सरांबरोबर. म्हणजे बघ, आयुष्यात बघितलेला पहिला मराठी सिनेमा सरांचा आणि आयुष्यात मी पहिला मराठी सिनेमा केलेला तोही सरांचा. सो इट इज सच अ ब्युटिफुल, माझ्यासाठी इट इज अ ड्रीम कम ट्रू. आणि ह्या फिल्म मध्ये नवरा माझा नवसाचा इतकी मोठी फ्रँचाईज जितूराज, इमॅजिन. Dreams are made of कि I'm getting to take that legacy forward with the second part. And she's done a wonderful job. I'm sure. मग आम्ही सगळे जाऊन बघणार. म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रियाताईंची चित्रपट बघणे म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी स्वप्न नसतं, ते आमच्या जीवनाचा एक भाग आहे. कारण इट्स अ फॅमिली, इट्स मेड बाय अ फॅमिली फॉर द फॅमिली ऑडियन्स. आणि आमचं म्हणजे सचिन इज लाईक सचिन म्हणजे सचिन पिळगावकर आपला सचिन. महाराष्ट्रामध्ये जितकी मुलं वाढलेली म्हणजे आमच्यासाठी मानाचं स्थान आहे की हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही तितकाच. इनफॅक्ट सलमान खानचा करिअर, कॅन आय टेक द लिबर्टी ऑफ सेइंग, सलमान खानचा जो हम आपके हैं कौन, सो सलमान हॅज लॉट टू गिव्ह टू सचिन पिळगावकर. ज्यांना माहित नसेल असं 30 सेकंड मध्ये सांगा ना मी काय बोलतोय ते. नाही काय टाइम स्टार्ट्स नाउ.
हम आपके हैं कौन ह्याची जी कथा आहे ती कथा नदिया के पार वरनं घेतलेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की तो रुरल सिनेमा होता, हा अर्बन सिनेमा आहे. तो गावचा होता, हा शहरी आहे. हा फरक आहे, पण कथा तीच आहे. गाणी आणि म्हणजे रेडिओ कमाल स्टेशनचं म्हणजे, खूपच कमाल, नातं जवळचं खरंच, असतं. ह्यांच्या चित्रपटातल्या काम केलेल्या पण आणि त्यांनी बनवलेल्या पण त्यांच्या लाईफचाच म्युझिक हा अविभाज्य म्हणजे भाग आहे. एखादं असं पण पिक्चर होतं जे माझ्या बाकीच्या चित्रपटांइतकं चांगलं कदाचित गेलं नव्हतं. म्हणजे अखियों के झरोखे सारखं किंवा बालिका बधू सारखं किंवा गीत गाता चल, नदिया के पार सारखं नाही. पण तरी सुद्धा एक गाणं असं आहे की ते पिक्चर म्हणजे तेवढं चाललं नाही, पण गाणं हिट झालं. कारण ते तसं गाणं मला मिळालं. रवींद्र जैनजींचं म्युझिक होतं, जसपाल जीनी गायलं होतं गाणं. की जितुराज हा इंटरव्ह्यू कमीत कमी आणखी 4 तास जरी करेल तरी विषय संपणार नाहीयेत. म्हणजे दॅट इज सचिन द लेजंड. सुप्रियाताई आमच्या बरोबर आहे, हेमल आहे, स्वप्नील जोशी आहे. अशोक सराफ म्हणजे लिसनर्सने विचारलेल्या प्रश्नांमधून 2 प्रश्न. एक हा की एका लिसनरने जेव्हा सकाळी मला असं विचारलं की अशोक सराफचं करिअर इज ऑल्सो अ देन ऑफ सचिन, तर मी त्यांना म्हटलं असं नाहीये. अशोक सराफांचं स्वतःचं इंडिपेंडेंट करिअर होतं. पण ह्या मैत्री मागचा राज काय आहे? म्हणजे व्हॉट इज दिस फ्रेंडशिप? वेल, आय मस्ट टेल यू, आय मस्ट गिव्ह क्रेडिट टू माय फादर फॉर दिस. हा, कारण अशोक हा आधी माझ्या वडिलांच्या जवळ खूप जास्त, आणि तो सुद्धा त्यांना पप्पाच म्हणायचा. वाव. पप्पा पेळगावकर. त्यामुळे पप्पांनी पण त्याला आपला मोठा मुलगाच मानलं होतं. माझी त्याची अजिबात मैत्री नाही तेव्हा, अजिबात नाही. ही वॉज व्हेरी क्लोज टू माय फादर. वेन एव्हर आय टू गो टू मीट माय फादर, आय समटाइम्स आय टू मीट हिम, हॅलो, तो पण हॅलो, या पलीकडे दुसरं काही व्हायचं नाही. कळलं. पण नंतर मी एक पहिलं पिक्चर जे डिरेक्ट केलं ते पिक्चर होतं मायबाप. त्या पिक्चरमध्ये तो होता, आणि तेव्हा थोडीशी चांगली ओळख अशी झाली की त्याला कळलं की बाबा हा या डोक्याने काहीतरी विचार करणारा माणूस आहे, असं त्याला वाटलं. तो तर एक खूप चांगला ऍक्टर म्हणून प्रसिद्ध झालाच होता, आणि ती खरी गोष्ट पण होती. आणि तो एक मोठा स्टार सुद्धा होता. पण पप्पांमुळे तो आमच्या फॅमिलीमध्ये जरा थोडासा घरी जेवायला येणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण पप्पा गेल्यानंतर तो माझ्या आणखी जवळ आला. म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट मी पप्पा गेल्यानंतर बनवला, आणि त्यात त्यांनी एका मोठ्या भावासारखं माझ्याकडे त्यांनी पाहायला सुरुवात केली. आणि मोठ्या भावाच्या दृष्टिकोनातनी तो पाहत असताना आमची मैत्री एवढी घट्ट कशी झाली हे आम्हाला दोघांनाही कळलं नाही. आणि एक पक्क नातं झालं, आणि जे नातं इतकी वर्ष परमेश्वर कृपेने टिकून आहे की आज मी मराठी चित्रपटसृष्टीचा म्हणा किंवा चित्रपटसृष्टीचा एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याला अशोक सराफ विचारतो की मी जे केलं ते बरोबर केलं ना. क्या बात आहे. बरं झालं मी हा प्रश्न विचारला. अजून कोणालाही तो विचारत नाही, कारण तो करतो ते करतो, त्याला माहिती आहे की मी बरोबर केलं. तो फक्त शॉर्ट, पण आम्ही काय ना बोलत नाही एकमेकांशी. राईट. शॉर्टच्या आधी नंतर किंवा रिटेक करायचं, तो माझ्याकडे फक्त शॉर्ट कट इट असं म्हटल्यानंतर माझ्याकडे बघतो, मी त्याला म्हणतो फक्त ओके, मग परत करतो. म्हणजे मला एक्झॅक्टली काय सांगायचंय ते त्याला कळतं. क्या वा वा, व्हॉट अ रेअर जेम. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आमच्या दोघांची, की आम्ही रिहर्सलला तेवढंच महत्व देतो जेवढं टेकला देतो. क्या बात आहे, क्या बात. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पीपल जो हा व्हिडिओ बघतायत, आणि या फील्डमध्ये ज्यांना काही करावंसं वाटत असेल त्यांनी रिहर्सलला गृहीत धरून उपयोगाचं नाही. क्या बात आहे. ती सिरियसलीच केली पाहिजे जितक्या सिरियसली तुम्ही टेक करता. इट्स कमिंग फ्रॉम द मॅन मुंबई, ज्यांनी सिनेसृष्टीचे 6 दशक पाहिलेले आहेत, जो शोलेचाही भाग होता. दॅट्स बिलिटलिंग हिज स्टेटस. शोले इज वन ऑफ द पार्ट. शोले मधला तो संवाद जो अमर झाला, ज्याच्यामध्ये तुम्ही नव्हता चित्रपटामध्ये, इतना सन्नाटा क्यों है भाई, त्या सीन मध्ये मला एकही डायलॉग नव्हता. बट पीपल स्टिल. शोले मधला प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येकाला आठवण आहे, इन्क्लुडिंग एके अंगल आणि सचिन. चलते चलते वी मस्ट टेल एव्हरीबडी, जे आजची जनरेशन आहे, द अल्फा अँड द जेनझी ऑफ टुडे, स्वप्नील, हेमल, सचिन, सुप्रियाताई, की हा चित्रपट जो आहे नवरा माझा नवसाचा 2, तो नवरा माझा नवसाचा 2, येस, नवरा माझा नवसाचा 2 का लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे? वी बिगिन विथ यू. का नवरा माझा नवसाचा ही फ्रँचाईज इतकी पॉप्युलर होती ते मला सांगायची गरज नाही. पण एक प्रश्न जो सगळ्या जनतेला, आणि मीही त्या ह्याचा ऑडियन्स आहे, चाहती आहे, तर हा प्रश्न होता की वॅकी आणि भक्तीच्या आयुष्यात पुढे काय होतं. ठीक आहे, हे करोड रुपयाचे हिरे मिळाले, त्यानंतर पुढे काय होतं.
तर ती उत्सुकता जी होती ती 100% तुम्हाला एकतर कळतं त्यांच्या आयुष्यात काय होतं आणि त्यांचं आयुष्य कसं पुढे जातं हे पाहायला तुम्हाला मिळणार. इट्स अ प्रॉपर परफेक्ट सिक्वल. आणि जसं स्वप्नील म्हणाला की दॅट सीम्स लाईक अ प्रिक्वल नाव. इफ यू हॅवंट सीन दॅट फिल्म फॉर द जेन झी, तुम्ही जेव्हा नवरा माझा नवसाचा 2 बघाल तेव्हा तुम्हाला नक्की तो एक्झॅक्ट इट्स अ परफेक्ट सिक्वल प्रिक्वल टू इच अदर. तुम्ही इनडायरेक्टली हा उत्तर दिलेला आहेस की हा चित्रपट का पाहिला पाहिजे, पण तू हा चित्रपट का साईन केलास, ऍक्सेप्ट का केलंस हा चित्रपट, असं विचार हा चित्रपट साईन का केला? हा पर्सनल प्रश्न आहे. मी खूप हुशार नट पाहिजे हा चित्रपट नाही म्हणायला. अतिशय कमालीचा हुशार नट पाहिजे या चित्रपटाला नाही म्हणायला. म्हणजे मी सगळीकडे हा किस्सा आवर्जून सांगतो. ऍट द कॉस्ट ऑफ रेप्युटेशन मी सांगतो की माझे अनेक पायलट मित्र आहेत आणि माझा एक पायलट मित्र असं म्हणलं होतं की एअरबस जे बोईंगचं विमान आहे ते पाडायला तुम्ही खूप हुशार पायलट पाहिजे. तर मी म्हटलं होतं की का बरं, कारण म्हटलं त्याला 4 इंजिन असतात आणि एका इंजिनवर पण विमान लँड आणि टेक ऑफ होऊ शकतं. या कॅपॅसिटीची इंजिन्स आहेत. सो बोईंग पाडायला तुम्ही खूप हुशार पायलट पाहिजे. त्याच लॉजिकने हा चित्रपट नाकारायला मी खूप हुशार नट पाहिजे आणि मी त्या कमालीचा हुशार नट नसल्यामुळे, मी एक सर्वसाधारण नट असल्यामुळे मला असं वाटलं की हा चित्रपट नो इट्स अ नो ब्रेनर. सर्वसाधारण आहे बरं का, लुक एट द लेजेंडरी स्टेटस ऑफ द फिल्म. नवरा माझा नवसाचा द फिल्म, द फ्रँचाइज, निर्माता दिग्दर्शक सचिन, लाईक ही इज फॅमिली टू मी और दे आर लाईक मदर अँड फादर टू मी, इज सेपरेट. त्यांची लेगसी तुम्ही डिनाय करूच शकत नाही, त्या नावाचं कर्तृत्व तुम्ही डिनाय करूच शकत नाही. सो निर्माता दिग्दर्शक सचिन, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, त्यांच्याबरोबर एका फ्रेम मध्ये उभं राहून काम करायला मिळणं म्हणजे सचिन, अशोक मामा आणि लक्ष्य मामा ह्यांच्याबरोबर काम करायचं हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न. अनफॉर्च्युनेटली लक्ष्य मामा आता नाहीत आपल्यात, त्यामुळे ते स्वप्न पूर्ण नाही होऊ शकणार. पण देन गेटिंग टू वर्क विथ मामा, सुप्रियाताईंबरोबर काम करायला मिळणं, सचिन सरांबरोबर ऍक्टर म्हणून स्क्रीन शेअर करायला मिळणं, ज्या पद्धतीने हा रोल आहे या गोष्टीतला तसा रोल साकारायला मिळणं, त्या फ्रँचाइजचा भाग व्हायला मिळणं, काय म्हणजे खूप खूप हुशार पाहिजे हा चित्रपट नाकारायला. सो प्राऊड फॉर पीपल हू, जी मराठी ऑडियन्स हा इंटरव्ह्यू पाहते किंवा ऐकते रेडिओवर. लक्ष्य मामा म्हणाला तो लक्ष्मीकांत बेर्डे, वन मोर लेजंड, नेहमी जिवंत राहिलं असतं तरी चाललं असतं. सुप्रियाताई, ज्यांनी पहिला पार्ट पाहिलाय किंवा नाही पाहिलाय त्यांनी हा चित्रपट का पाहिला पाहिजे थिएटरला जाऊन? स्वप्नील हेमलसाठी आय कॅन से की दे हॅव डन वंडरफुल जॉब. म्हणजे त्यांनी खूप सुंदर काम केलंय आमच्या चित्रपटामध्ये. आमच्या बरोबरीने तरी आम्हाला इतका सुंदर संबंध, बिकॉज ॲक्टिंग इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेनली ही फॅमिली मेन असल्यामुळे आम्ही नेहमी बरोबर आहोत चित्रपटात आणि ते काम करायला खूप मजा आली. मी स्वप्नील तर खूप काम करतो. मी तर 2009 नंतर आत्ता ह्या चित्रपटात फुल ऑन काम केलेलं आहे. म्हणजे माझी तर 10 वर्षांची गॅप झाली ना, म्हणजे त्या चित्रपटात काम करण्याची. पण एक ते जेल होणं जे म्हणतात ते त्या दोघांकडनं खूप छान आलं. त्याच्या पुढे जाऊन मी अजून एक कारण देईन की ॲज आय सेड अर्लियर की इट इज माय हजबंड्स 61st इयर इन द इंडस्ट्री. आणि त्यांना त्या 61व्या खरं तर गेल्या वर्षी 60व्या वर्षीच त्यांना करायचं होतं. ते प्रिपरेशनमध्ये रिलीज व्हायला 61 वर्ष झाली. सो तो 61व्या वर्षी त्यांना हे लोकांसाठी काही नाही. तुम्ही बघितलं तर काय दरवेळेला ही डझंट चर्न आउट फिल्म्स अनलेस ही रिअली फील्स. म्हणजे त्यांना अगदी इतकं प्रकर्षाने वाटलं ना की हा आता आपण हे करायचं आहे लोकांत. आणि तो प्रयत्न त्यांनी जो फॅमिली ऑडियन्स त्यांचा एक ब्रँड आहे सचिन फिल्म्स, म्हणजे एक ब्रँड असतो की तो कळतो आपल्याला की अरे ही फिल्म आहे ना, ही दिस मस्ट हॅव कम फ्रॉम हिम. तर तो जो ब्रँड आहे तो ते आजच्या घडीला घेऊन आलेले आहेत. इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग ही हॅज करेज अँड बिलीफ इन हिमसेल्फ. ही हॅज प्रोड्युस्ड दिस फिल्म. म्हणजे या फिल्मचं प्रोडक्शन त्यांनी कोणाच्याही साथी बगैर केलेलं आहे. हल्लीच्या दिवसात जरा कठीण असतं ते, कारण व्हॉलेटाईल आहे सगळंच. स्पेशली मराठी फिल्म्सचं खरं तर आपण पॉझिटिव्ह आहोत आता. सो पण महाराष्ट्रामध्ये जसं साऊथमध्ये असतं तेवढं तसं नसतं, कारण त्याची काही कारणं असतील. पण तेवढं बॅकिंग आपल्याला मिळेलच ह्याची खात्री नसते. पण असं असताना सुद्धा त्यांना ते आउट ऑफ हिज ओन पॉकेट, दुसऱ्याच्या जीवावरती काही नाही, स्वतःच्याच मेहनतीचा पैसा घालून त्यांनी ते केलेलं आहे. सो ॲज अ पर्सन in his life also I know ki how much he has put in. तर
जेव्हा आपल्याला कुणीही असं करत असताना दिसतं तेव्हा आपण म्हणतो जर क्या बात आहे यार, बघितलं पाहिजे आपण हे काय केलेलं आहे. सो नक्की बघा की जीवनामध्ये, ह्याच्यासाठी बघा की जीवनामध्ये ॲट अ स्टेज वेअर यू डोंट हॅव टू प्रूव्ह एनिथिंग टू एनीबडी. ऑफकोर्स म्हणजे त्यांना काही कोणाला सगळं प्रूव्ह झालं, करायचं prove नाहीये, काहीच नाही करायचंय, पण तरी सुद्धा एक जी उमेद, जे एक बळ असतं, मानसिक बळ, ते कायम ठेवून ह्या एजला स्वतः आनंद घ्यायचा एकतर आधी. कारण ह्या प्रोसेसमध्ये ह्यानी इतका आनंद घेतलेला आहे, इतका आनंद आम्हाला कळतोय की अरे एवढा थकलेला माणूस विचारलं की थकलात का, तरी सुद्धा तो म्हणतो नाही नाही, हे काम माझ्यासाठी थकणं नाहीये, हीच माझ्यासाठी एनर्जी आहे. हे स्वतः आनंद घेऊन का, तर लोकांना आनंद मिळावा ह्याचा. सो आय गेस हे शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही हा चित्रपट बघू शकता. आणि शेवटी भक्ती आणि श्रद्धानी भरपूर, म्हणजे माझं नाव भक्ती आहे, हिचं नाव श्रद्धा आहे. पिक्चरमध्ये भक्ती आणि श्रद्धा भरपूर आहे, जी कुठल्याही आयुष्यात कुठल्याही गोष्टी, एखाद्या नास्तिकाला सुद्धा भक्ती आणि श्रद्धेची गरज असते. कारण डिवोशन टू वर्क, भक्ती, श्रद्धा, फेथ इन पीपल, इन गुडनेस. सो भक्ती आणि श्रद्धानी भरपूर आहे पिक्चर आहे, त्याच्यामुळे ते नक्की बघायला पाहिजे. यु नो व्हाईल यू आर सेइंग दिस, मला कुठेतरी असं ॲस्ट्रल सेल्फ म्हणतो ना, तसं मी स्वप्नील, मला त्या अक्षय कुमारच्या चित्रपटातली कॉमेडी करणारी ती आई आठवत होती त्यांच्या एका आवारा पागल. आणि मी विचार करतोय, ती पण काय is this the same mad woman? film. What a mad film. Mad film. मुंबई, Some mad film. आम्हा सर्व महाराष्ट्रामध्ये जी वाढलेली माणसं आहेत त्यांच्यासाठी द लेजंड. मी त्यांना ताई म्हणताना माझी प्रतिष्ठा वाढलेली वाटते. यू सेड अ व्हेरी नाईस सेंटेन्स की नथिंग इज देअर टू प्रूव्ह. सचिनला आता प्रूव्ह काहीच करायचं काहीच नाही, काहीच तरीही ते आनंद घेत आहेत. सचिन, आय रिअली वॉन्ट टू ऍड वन थिंग ऋतुराज. म्हणजे आता मी ना खरंच, मी खूप नवीन आहे. आय एम द जेन झी, जे सगळे ऐकतायत. आय एम दॅट पर्सन हू गॉट अ चान्स टू सी देम क्लोजली. त्यांचं एकच इंटेन्शन आहे, सतत जेव्हा ते सिनेमा बनवतात ते लोकांसाठी बनवतात, लोकांच्या आयुष्यात काहीतरी आणण्यासाठी बनवतात. आणि कसं असू शकतं कोणी इतकं सेल्फलेस, हा प्रश्न सतत पडतो. म्हणजे सुप्रिया मॅम जे आता म्हणाल्या की कसं आम्ही थकलेलो असतो, आम्ही काही न करून, माझं असं अच्छा आता झालं, आता प्रमोशन नंतर रात्री वगैरे जाऊन अजूनही मिक्सिंग करणं, हे करणं. आणि आम्ही विचारतो का, ते माझ्या लोकांसाठी बनवतो, मी थकत नाही, इट्स फॉर माय पीपल. आणि मी एकटा नाही आहे, ते म्हणतात मी एकटा नाही आहे, मी माझ्या ऑडियन्स आहे माझ्याबरोबर, एकटा असं म्हणूच नाही शकत. नाहीतर ह्या वयामध्ये एका टेलिव्हिजन शो मध्ये ठुमके कसं लावणार एखादा माणूस? हो ना, मला मॅच करणं भारी माहित नाही कितींदा ते रिवाइंड करून पाहिलं असेल ते. तुमच्या पिक्चर मध्ये पण येतं. आणि 100% आहे. सचिनचा पिक्चर आणि सचिन नाचणार असं होणार, हे तुमच्या पिक्चर मध्ये आहे. माझा नवसाचा पार्ट 2 सचिन चलते चलते ॲज वी से. म्हणजे असं म्हटलं मी 4-5 तास आणखी इंटरव्ह्यू करू शकतो. जे उभरते हुए फिल्म कलाकार आहेत, इस एनर्जी का राज काय, म्हणजे कसं चित्रपटाला, ह्या माध्यमाला आणि तुमच्या स्वतःच्या चित्रपटाला इतकं प्रेम करण्याची ही गुणवत्ता कुठून येत असेल? एका लाईनीत उत्तर दिलं तर मानलं बाबा तुम्हाला. कारण सांगते, ही नोज द वर्ड्स, ही नोज वे टू हिट द एक्झॅक्टली. लेट्स सी. सचिन, आय मस्ट टेल यू दॅट ह्या माझ्या गॉगलच्या मागे थोडेसे अश्रू येतात, कारण माझ्यासाठी आय एम स्पीकिंग ॲज आय टोल्ड यू स्वप्नील, लाईक आय बिगॅन, की म्हणजे उभा ठाकेला सिनेमा सृष्टी उभी ठाकली माझ्यासमोर. माझ्या रेडिओ करिअरचे काही उच्चभ्रू जे पॉइंट्स आहेत त्याच्यामधली याची एक पॉइंट. दिस इज वन ऑफ दोज पॉइंट्स. वाय शुड, म्हणजे ज्यांनी 19 वर्ष आधी हा चित्रपट बघितला, मजा केली, त्याने पुन्हा थिएटरला जाऊन हा चित्रपट का बघावा? मी तर म्हणेन की मी हा पिक्चर बनवलेला आहे तो गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा गणपती लोकांच्या आयुष्यात आणण्याकरता बनवा. या चित्रपटाच्या माध्यमातून गणपती पुन्हा सर्वांच्या मनापर्यंत पोहोचणार आहे, फक्त घरात नाही. आणि गणपती या चित्रपटात एक अत्यंत महत्वाची कॅरेक्टर करतोय, जी गेल्या पिक्चर मध्ये नव्हती. म्हणजे गेल्या पिक्चर मध्ये गणपती बाप्पा, गणपतीपुळ्याचा गणपती वगैरे सगळं होतं, जे दर्शन होतं सगळं होतं, पण स्वतः गणपती बाप्पाची मूर्ती पिक्चरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती त्या पिक्चर मध्ये नव्हती, या पिक्चर मध्ये आहे. आणि ती बालगणेशाची मूर्ती आहे. ते त्या मूर्तीचं दर्शन घेताना, या चित्रपटात ती मूर्ती पाहताना तुम्ही तुमच्या मनातला नवस सुद्धा मागू शकता. नवरा माझा नवस, आणि तो नवस माझा गणपती बाप्पा अवश्य पूर्ण करेल याची मला खात्री आहे. क्या बात आहे. That's the legend who speaks. सचिन प्रगावकर, along with सुप्रियाताई, स्वप्नील आणि हेमल. मजा आली. थँक्यू सो मच. सो मच. मला एक प्रश्न विचारायचा, एवढं चांगलं मराठी कसं?
ये अंदर की बात है. खूप छान मराठी, म्हणजे मराठी म्हणू नका, इंग्लिश म्हणू नका, उर्दू म्हणू नका, उर्दूचे जे उच्चार, Right. प्रोनन्सिएशन जे आहे अप्रतिम आहे जितूराज. सर्व येतात. हा सर्व येतं, देवाची तर त्याचं कौतुक आहे मला Thank you so much, खूप. सचिन. आणि मी वयाने मोठा असल्यामुळे मी भरभरून शुभाशीर्वाद देतो. थँक्यू सो मच. मग त्याने जेव्हा प्रवेश केला तेव्हा फार कमी अशी वेळ असते जेव्हा कोणत्या तरी सेलिब्रिटीला बघून सरळ जितूराज वागतो, त्यांच्या चरणावर वाकलो, माझं मान वाढलं. थँक्यू सो मच, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात. स्वप्नील मित्र आहे. थँक्यू सचिन, थँक्यू सुप्रिया. थँक्यू थँक्यू थँक्यू. नवरा माझा नवसाचा पार्ट 3 की भी हम लोग राह देखेंगे. सध्या पार्ट 2 हिट करून द्या, थिएटरला hit लोकांना करूया. सांगते आणि म्हणून. मग थँक्यू सो मच, थँक्यू सो नाही, मच. जितूराज बोलला तर मुंबई ऐकतो. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. थँक्यू.